नमस्कार. आज मी मंगळसूत्राच्या लाँग गंठण आणि शॉर्ट गंठण अशा ह्या 2 डिझाईन घेऊन आले आहे. माझ्या ज्या मैत्रिणींना घरी मंगळसूत्र बनवण्याची आवड आहे, त्या नक्कीच या पद्धतीनं अशा डिझाईन बनवू शकतात. जर तुमच्याकडं सोन्याचे मणी, मंगळसूत्र उपलब्ध नसतील, तर मार्केटमध्ये 6 महिने गॅरंटीचे वगैरे असे बेंटेक्सचे सुद्धा मणी, पुंगळ्या, कांड्या मिळतात. तर जर हे डिझाईन तुम्ही घरी बनवले, तर मार्केटपेक्षा खूप कमी खर्चामध्ये ह्या डिझाईन आपल्याला अगदी घरच्या घरी खूप कमी खर्चामध्ये बनवता येतात. मार्केटमध्ये जर आपण असे 6 महिने, 1 वर्ष गॅरंटीचे जर मंगळसूत्र तयार रेडीमेड जर आणले, तर ते 800, 1000, 1200 इथपर्यंत त्याची किंमत असते. पण तेच जर आपण सुट्टे मणी, मंगळसूत्र, मग हे पुंगळ्या जर घरी आपण गॅरंटीच्या अशा जर विकत आणल्या, तर ते फक्त 200-250 पर्यंत आपले ह्या गंठण आपल्याला घरच्या घरी बनवता येतात. तर माझ्या ज्या मैत्रिणींना आवड आहे बनवण्याची, त्यांनी नक्कीच ह्या डिझाईन बनवून पहा. तर पहा शॉर्ट आणि लाँग मंगळसूत्र मी कशा पद्धतीने बनवलं आहे ते. आणि प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. या भागामध्ये आपण हे मिनी गंठण कशा पद्धतीने बनवले ते पाहूया. तर त्यासाठी आपल्याला प्रथम हा असा पोत ओवण्यासाठी काची दोरा ज्याला म्हणतात, हा दोरा आपल्याला घ्यायचा आहे. हा पोत ओवण्यासाठीच वापरला जातो. तर हा काची दोरा इथं मी 4 पदरामध्ये घेतला आहे. हे पहा असे 4 पदर घेतले त्याचे आणि याला इथं शेवटी अशी गाठ दिली आहे. 1-2 वेळेस इथं गाठी द्यायची आपल्याला आणि त्यानंतर इथं फिरकीचा एक भाग इथं ओवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं जेव्हा मिनी गंठण बनवतो त्यावेळेस फिरकी लावायची असते. तर इथं हे आता 2 वेगवेगळे भाग इथं करून घेतलेत मी. हा एक पदर आहे. तर आपण गाठ देतो ना, तेव्हा हे भाग असे समोर आले पाहिजेत आणि दोऱ्याचा भाग इकडच्या गाठीमध्ये गेला पाहिजे. जे सुट्टा आहेत ना दोरे, ते शेवटला गेले पाहिजेत. म्हणजे आपल्याला सुई ओवायला सोपं पडतं. असा भाग समोर आला पाहिजे दोन्ही पण पदरांचा. तर इथं काय केलं मी, साध्या दोऱ्यामध्ये सुई अशी ओवून घेतली आहे. पोत ओवण्याची ही सुई आहे आणि त्यामध्ये हा दोरा जो आहे यामध्ये आपल्याला घालायचा असतो. अशा पद्धतीनं आणि मग या सुईमधून आपल्याला मणी अगदी सहज ओवता येतात. तर अशा पद्धतीने ही सुई लावायची असते. तर आपण काय करायचं, आधी प्रथम साधे काळे मणी जे आहेत ते ओवून घेऊया. मानेवर किंवा गळ्याच्या पाठीमागं ही मणी जातात, त्यामुळं अगदी साधी प्लेन काळे मणी इथं वापरायचे आहेत. जितका आपला मानेचा भाग लागतो आपल्याला जितके लांब, तेवढे आधी काळे मणी आपण इथं घालून घ्यायचे. त्यानंतर हे पहा, एक काळा क्रिस्टल मणी, एक गोल्डन मणी, परत एक काळा मणी, एक पुंगळी, त्यानंतर एक काळा, एक गोल्डन मणी आणि परत एक काळा. अशा पद्धतीनं एक कांडी इथं मी बनवून घेतली आहे. त्यानंतर परत काळे 10 मणी आपल्याला इथं घालायचे आहेत. क्रिस्टल वापरायचे असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर परत पहिल्यासारखी ही दुसरी पण इथं कांडी करून घेतली आहे मी. तर या पद्धतीने 10 काळी मणी आणि परत एक कांडी, अशा पद्धतीनं आपल्याला ही पूर्ण लाईन ओवून घ्यायची आहे. हे पहा अशी एक कांडी करायची, 10 काळी मणी टाकायचे. तुम्हाला क्रिस्टल टाकायचे असेल ते टाकू शकता किंवा साधे काळी मणीसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीनं मिनी गंठणचा एक भाग मी इथं ओवून घेतला आहे. एका एका साईड एका साईडचा हा एक भाग तयार झाला आहे आपला. एक कांडी 10 काळे मणी असं टाकून एक भाग बनवून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला मंगळसूत्र यात ओवून घ्यायचे. आणि सेम आधी ओवलं होतं त्याच पद्धतीनं हा दुसरासुद्धा भाग आपल्याला या साईडचा बनवून घ्यायचा आहे. काळे 10 मणी टाकून मधल्या कांड्या आपल्याला करायच्या आहेत. तर हा दुसरा भागसुद्धा इथं आता आपला बनवून झाला आहे. मिनी गंठणची ही उंची आहे. तुम्हाला थोडी लांब हवी असेल तर तुम्ही मधले मणी
वाढवायचे आहेत. 10 ऐवजी 12, 14, 15 असे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर दुसरी जी लाईन होती त्यामध्ये सेम आधीच्याच पद्धतीनं मी मणी ओवून घेतलेत. मंगळसूत्रातून सुद्धा धागा काढून घेतला आहे आणि आता आपल्याला या दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीनं इथं मणी ओवून घ्यायचे आहेत. ज्या माझ्या मैत्रिणींना घरी वेळ आहे किंवा घरी बनवण्याची आवड आहे त्या नक्कीच घरच्या घरी अशा मंगळसूत्रे तुम्ही बनवू शकता. आता फिरकीतून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि आता इथं दोरा घट्ट असा ओढून घ्यायचा आहे आणि इथं गाठ देताना अजिबात धागा खाली सुटला नाही पाहिजे. बरोबर फिरकीच्या जवळ गाठ बसेल ही काळजी घ्यायची. इथं अगदी फिरकीला चिटकून इथं आपल्याला गाठी द्यायच्या आहेत. दोन्ही साईडला आपण गाठी देऊन घेतल्यात. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हे जे धागे आहेत ते असे गरम करून जाळून चिटकून घ्यायचे आहेत. म्हणजे जे 3-4 लाईन आहेत ते सर्व एकत्र होतात आणि मग धागा निसटत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला जाळायचं असतं. सोन्याची जर मणी असेल तर खूप काळजी घ्यायची असते, कारण एक जरी धागा निसटला तर मग आपले खाली मोती पडू शकतात. त्यामुळं अशा पद्धतीनं चारही जी धागे आहेत ते चिटकून जातात. भरपूर 4-5 वेळेस गाठी देऊन अशा पद्धतीनं हे धागे वायरीत आपण पूर्ण चिटकून घेतले आणि काडीच्या साहाय्यानं जो जाळलेला भाग आहे तो आतमध्ये फिरकीमध्ये सरकवायचा आहे. अशा पद्धतीनं दोन्ही जाळलेले भाग आतमध्ये सरकून फिरकी लावून घ्यायची. तर असं अगदी सोप्या पद्धतीने आपण मिनी गंठण घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी ही डिझाईन बनते. तर घातल्यानंतर पहा एवढी उंची झाली याची. तुम्हाला थोडं लांब हवं असेल तर काळे मणी वाढवून तुम्ही याची लांबी वाढवू शकता. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि जर मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. आता पुढच्या भागामध्ये आपण लॉंग गंठण कशा पद्धतीने ओवले हे भाग 2मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.